नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. अर्थात आजचा जो दिवस आहे हा होळी पौर्णिमेचा आहे. चॅनलतर्फे आपल्या सर्वांना होळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते पूर्व आहे. योग धृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:37 ते 11:10 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:35 आणि यमगंड काळ सकाळी 6:38 ते 8:07 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर लाभयोग करेल आणि गुरुबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या पंचम स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल दिवस अतिशय उत्तम राहील. भाग्याची उत्तम साथ आजच्या दिवशी तुम्हाला चांगली लावेल. थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवा, मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. काही चांगले उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींचे काही इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं धकाधकीचा दिवस राहील, मात्र कामं तुमची मार्गी लागतील. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे काही पैशाच्या संदर्भातले नवीन स्रोत सुद्धा देखील येऊ शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्यायला सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जुनी काही येणी येऊ शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. चांगला तुमचा आजचा दिवस जाऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही वेगळं असाल. महत्त्वपूर्ण अशा कुठल्याही प्रकारची निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. थोडंसं स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याबरोबरचा तुमचा कालावधी अतिशय चांगला राहील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन खूप चांगल्या प्रकारचं जाणवेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. थोडंसं वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, परंतु ते वरवरचे असते. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे तुमचे प्रवास योगसुद्धा घडतील. भाग्याच्या साथ उत्तम लाभ येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करतो आहे आणि पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करतो आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर काढू शकते. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.